नमस्कार. आज आपले गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत. आपल्याला माहितीये का या गणपती बाप्पाच्या मागे सुद्धा केवढं गणित आहे? आज आपण ते जाणून घेऊया. गणपती ह्या शब्दामध्येच गण हा धातू आहे आणि गण हा संस्कृत धातूचा अर्थ आहे गणन करणं, मोजणं. याचाच अर्थ गणितज्ञांचा जो देव आहे, गणितज्ञांचा जो लीडर आहे तो म्हणजे गणपती बाप्पा. आज कम्प्युटर प्रोग्राम पण तेच करतोय. आपण वेगवेगळे प्रोग्राम्स तयार करतो, वेगवेगळ्या भाषा तयार करतो ज्या संगणकाला समजतात. आता गणपतीचं पण बघा ना की गणपतीमध्ये किती गणित आहे. त्याला 21 दुर्वा आवडतात, त्याचप्रमाणे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, 108 प्रदक्षिणा घातल्या जातात, सहस्त्रावर्तनामध्ये सहस्त्र म्हणजे 1000 आवर्तन केली जातात. आता ही ज्या सगळ्या संख्या आहेत, 1000 असेल, 21 असेल, त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो 108 ही संख्या, या सगळ्या संख्यांना गणितामध्ये सुद्धा विशिष्ट महत्व आहे. 108 या संख्यांचं बीजांक किंवा त्यांच्या सगळ्या संख्यांची बेरीज 9 येते आणि वैदिक गणितामध्ये सूत्र आहे की 9 मधून सगळं आणि 10 मधून शेवटचं, निखिलम नवतः आणि चरमम दशतः. तर अशा प्रकारे संपूर्ण सगळीकडे गणित भरलेलं आहे. आपला गणपतीचं जे गणपती स्तोत्र आहे, जे नारद पुराणामधलं आहे, आणि नारद पुराण हे अत्यंत प्राचीन पुराण म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अगदी प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुष्कामार्थ सिद्धये. आणि मग गणपतीची जी नावं आहेत, प्रथमम वक्रतुंडंच्या पासून द्वादश म्हणजे 12 नावं, त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्डिनल नंबर्स दिसतात. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा या संख्यांना ऑर्डिनल नंबर्स असं म्हणतात. म्हणजे तिथे सुद्धा गणिताच्या भाषेमध्ये आपल्याला गणपतीची नावं ह्या नारद पुराणामध्ये सांगितलेली आहेत. त्यानंतर गणेश यंत्र, याच्यामध्ये सुद्धा भरपूर गणित आणि जॉमेट्री आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे गणपती म्हटलं, गणपती बाप्पा म्हटलं की त्याच्या भोवताली सगळीकडे दिसणारं गणित हे आज आपण बघितलं. आणि अजूनही गणित तुम्हाला त्याच्यात दिसत असेल तर ते तुम्ही निश्चित बघा आणि नक्की त्याच्यावरती विचार करा.